पंचदेव उपासना, महादेवाचे जे उपासक आहे त्यांना आम्ही शैव म्हणतो, भगवान विष्णूचे जे उपासक आहे त्यांना आम्ही वैष्णव म्हणतो, गणपती बाप्पाचे जे उपासक आहे त्यांना आम्ही गाणपत्य म्हणतो, सूर्याचे जे उपासक आहे त्यांना आम्ही सौर म्हणतो, आणि देवीचे जे उपासक आहे त्यांना आम्ही शाक्त म्हणतो. विठ्ठला 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 संपूर्ण वर्षभरामध्ये आम्ही या 5 देवांची सेवा करतो, 6व्याची करत नाही. संपूर्ण वर्षभरामध्ये मागच्या महिन्यातल्या 15 जानेवारीला आपण एका देवाची उपासना केली. मकर संक्रांती 15 तारखेला आली जानेवारीतल्या. मकर संक्रांती ही सूर्याची उपासना आहे. चव्हाण महाराज, तिळतिळभर सूर्य जातो मकर राशीमध्ये, त्याचं संक्रमण होतं, मोठा मोठा होत जातो. म्हणून सौराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये पतंग उडवले जातात त्याच्या स्वागताकरता. मकर संक्रांती ही सूर्याची उपासना आहे. याच महिन्यातल्या 13 फेब्रुवारीला आपण दुसऱ्या देवाची उपासना केली, गणेश जयंती ही गणेशाची उपासना आहे. जर मी चुकत नसेल तर पुढच्या महिन्यातल्या 8 तारखेला आपण अजून एका देवाची उपासना करणार आहे. 8 मार्च शिवरात्री, मला वाटतं 8 मार्चला, जर चुकत नसेल तर शिवरात्री. भगवान महादेव हा आपला फादर्स डे आहे. हनुमान जयंती हा आपला फ्रेंडशिप डे आहे. नवरात्री हा आपला मदर्स डे आहे. आणि राम जन्म हा आपला व्हॅलेंटाईन डे आहे. विठ्ठला 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 संक्रांतीला सूर्याची पूजा, गणेश जयंतीला गणपती बाप्पाची पूजा, शिवरात्रीला महादेवाची पूजा, नवरात्रीला देवीची पूजा. 4 देवांची पूजा झाली. राहिला कोणता देव? आता कोणता देव राहिला? विष्णू. विष्णूची पूजा केव्हा करतो आपण? उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला. काकड आरती ही विष्णूची पूजा आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी अत्यासी, बाप रखुमा देवर खून बाणली कैसी, तुझी निधळी कोटी चंद्रप्रकाश, चंद्रप्रकाश कमल नयन हासे बदन हासे. संपूर्ण वर्षभरामध्ये आपण या 5 देवांची उपासना करतो. 5 देव कोणतेही मी आपल्या लक्षात आणून दिले. रामेश्वर वा तुकोबरांची आरती गातायत, तुकोबरांना वंदन करतायत, त्यांच्या पायाची अपेक्षा करतायत. आणि हे सगळं करत असताना आपल्या ज्ञाती बांधवांना म्हणतायत हे परब्रह्मच आहेत. ब्रह्म तुकासी आले. पण प्रश्न असा आहे, 5 देवापैकी कोणते देव रामेश्वरवांना तुकोबरायांप्रमाणे भासले? मी या कीर्तनातलं अत्यंत जबाबदारीचं विधान करतो की माझं व्यक्तिगत मत आहे, ही मी लावलेली जोडी आहे, हे माझं व्यक्तिगत चिंतन आहे. 5ही देव मला तुकोबरायच दिसत आहेत. विठ्ठल 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 5ही देव मला तुकोबरायांसारखेच दिसत आहेत. 5ही देव मला तुकोबरायांसारखे दिसतात. पहिला देवीपासून विचार करू, लेडीज फर्स्ट. देवांचं मंत्रिमंडळ निर्माण होत असताना अत्यंत महत्वाची खाती ही स्त्रियांकडे आहेत. मंत्रिमंडळातलं महत्वाचं खातं फूड मिनिस्ट्री, अन्न मंत्रालय, एका स्त्रीच्या ताब्यात आहे, देवी अन्नपूर्णा. एज्युकेशन मिनिस्ट्री एका स्त्रीच्या ताब्यामध्ये, देवी सरस्वती. मंत्रिमंडळातल्या ज्या खात्याशिवाय इतर खात्यांना काडीचाही अर्थ नाही आणि ज्या खात्यावरून सगळ्यात जास्त रुसवे फुगवे ते अर्थ, फायनान्स, एका स्त्रीच्या ताब्यात आहे, देवी लक्ष्मी. आणि मंत्रिमंडळातलं सगळ्यात महत्वाचं खातं डिफेन्स मिनिस्ट्री. ज्यावेळी देव हतबल झाले त्यावेळी सूत्र घेतली देवीने, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दना लागुनी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. डिफेन्स मिनिस्ट्री, संरक्षण मंत्रालय एका स्त्रीच्या ताब्यात.
तुकोबाराय मला देवी सारखेच दिसतायत. काय केलं देवीनी प्रगट होऊन? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. प्रगट होऊन काय केलं? मोह महिषासुर मर्दना लागोणी. मोह हा विकार आहे. षडरिपूंपैकी काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. मोह हा विकार आहे. आणि विकार काय करतो? एक एक विकार. मी नेहमी उदाहरण देत आलो, दुर्गतीचा दोष माझ्याकडे. एक मच्छर, नाना पाटेकरचा नाही, एक मच्छर. मी तर आलो 6:30ला आणि सगळ्या तंबू मध्ये सगळीकडे तीच धावपळ चालली होती. मच्छर फार झालेत, मच्छर फार झालेत, मच्छर फार झालेत. एक मच्छर 6 महिन्याचा झाला. आईला सांगितलं जरा फेरफटका मारून आलो. शिरवलीला जाऊन आलो, वाकीपर्यंत जाऊन आलो, होलेवाडीपर्यंत जाऊन आलो. आई म्हटली, बेटा जन्माला आल्यापासून माझ्या पाखाखाली वाढला, अजून तुला बाहेरचं जग माहित नाही, फार निष्ठुर आहे. तुला जायचंय? मग ऐक, 4 पायावाली जनावर तुला भेटली ती आपलीच आहेत. शेळी, गाय, मेंढी, बैल, त्यांच्यापासून तुझ्या जीवाला धोका नाही. पण 2 पायावाल्यापासून सावध. 2 पायाचा माणूस भेटला की तू मरणे एके मरणे. चरण स्पर्श केला मातेचा आणि पहिलं उड्डाण. अर्ध्या पाऊण तासाने यशस्वी लँडिंग. मातेला पुन्हा चरण स्पर्श केला आणि सांगितलं, आई तुझ्या आशीर्वादाने पहिली फेरी यशस्वी. पण तुम्हाला जे सांगितलं ना, 4 पायावाली आपलीच आहेत. अगं एवढ्या शेळी, गाय, म्हशी, बैल, एवढ्या 4 पायावाल्यांकडे गेलो, त्यांनी माझी दखलही घेतली नाही. रंगूबाईचा का ठकूबाईचा विचारपूसही केली नाही, आला कोण आणि गेला कोण. पण ज्या 2 पायावाल्याची तू भीती घातली ना, त्या 2 पायावाल्या माणसाने प्रत्येक वेळी टाळी वाजून माझं स्वागत केलं. आओ तुम्हारा स्वागत है, आओ तुम्हारा स्वागत है. आई म्हटली, बेटा इन तालियों से बचना, ह्या टाळ्याच तुला मारतील. विठ्ठल विठ्ठल काय केलं देवीने? देवी प्रगट झाली, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. आणि काय केलं प्रगट होऊन? मोह महिषासुर मर्दना लागोणी. देवीने प्रगट होऊन मोह नावाचा विकार घालवला. देवीने एक विकार घालवला आणि तुकोबारायांनी काम क्रोध केले घरी. ते काम तुका म्हणी देव भरिला विठ्ठले. भरिला विठ्ठल म्हणी देव भरिला विठ्ठले. जय भरिला विठ्ठल केले घरी. ते काम क्रोध केले घरी. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घरी. ते तुकोबाराय मला देवी सारखेच भासतायत. ब्रह्म तुकासी आले. देवीने जर मोहरूपी महिषासुर मर्दन केलं असेल तर तुकोबाराने तत्सम कार्य केलं. काम क्रोधे बंदी खाणी. तुका म्हणे दिले दोन्ही. काम क्रोध लोभ निमाले काहीसे. काम क्रोध लोभ निमाले काहीसे. काम क्रोध लोभ निमाले काहीसे. काम क्रोध लोभ निमाले सृष्टी
क्रोध लोभ निमाले ठाईची काम क्रोध लोभ. सुंदर प्रमाण. एकदा टाळ्या वाजवा महाराजांसाठी. विठाल विठाल देवी जन्माला आली आणि मोहरूपी महिषासुराचं मर्दन केलं. तुकोबारायांनी षडविकारांचं मर्दन केलं. काम क्रोधे केले घर रिदे. तुकोबाराय देवी सारखेच आहेत. पंचदेव आहेत. ब्रह्म तुकासी आले. एका देवाचा एका वाक्यात विचार केला. दुसरा देव आहे विष्णू. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. पहिला अवतार आहे मनुष्य अवतार. पूर्ण अवतार वामन. थेरी ऑफ रिव्होल्युशन आपण ऐकली. डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत. आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे. 20-21 मिनिटं राहिली. 2-4 मिनिटं अलीकडे पलीकडे होतील आणि मी वेळ पाळणारे बैलगाड्यावाला आहे. आता आमचं मिली पॉइंटवर आलंय. सेकंद राहील. विज्ञानातला असा एकही आविष्कार नाही ज्याची पाळंमुळं आमच्या तत्वज्ञानामध्ये नाही. सिम्युलेशन थिअरी असू द्या, युनिफाईड थिअरीचा विचार असू द्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा विचार असू द्या, हिग्स बोझॉनचा विचार असू द्या. ऋग्वेदाचं पुरुष सूक्त जर आपण पाहिलं, ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद असं भूमिम विश्वतवृत्वात्य दिष्ट दशांगुलम. त्याच्यामध्ये मल्टीवर्सचा विचार आहे, मल्टी प्लॅनेटचा विचार आहे, टाइम पॅराडॉक्सचा विचार आहे, हिग्स बोझॉनचा विचार आहे, रामन इफेक्टचा विचार आहे, गॉड पार्टिकलचा विचार आहे. विज्ञानातला असा काही आविष्कार नाही की ज्याची पाळंमुळं आमच्या तत्वज्ञानामध्ये नाही. ज्याची पाळंमुळं आमच्या तत्वज्ञानामध्ये नाही. पण तो आजच्या चिंतनाचा भाग नाही. स्वतंत्रपणे वेगळ्या व्यासपीठावरती आपण त्याचा विचार करू. सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी याचा स्वतंत्र व्यासपीठावरती विचार करू. आम्हाला शाळेमध्ये शिकवलं. काय शिकवलं? डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत शिकवला. थेअरी ऑफ रिव्होल्युशन. आणि उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलं आम्हाला? डार्विनने काय सांगितलं? म्हटले पहिला जीव जन्माला आला पाण्यात. काय त्याचं नाव? अमिबा, एक पेशीय. पहिला जीव जन्माला आला पाण्यात. आमचं म्हातारं काही वेगळं म्हणत होतं का लग्नात? मच्छापासून चारिते नरहरी पर्यंत झाले कृती. थेअरी ऑफ रिव्होल्युशन आहे. पहिला जीव पाण्यात जन्माला आला, उत्क्रांती झाली, रिव्होल्युशन झालं, पाण्यातला जमिनीवर आला. आपला दुसरा अवतार कोणता आहे? कच्छ, पाण्यातून वरती आला. पहिला मनुष्य अवतार नरसी हा हायब्रिड आहे. हे होस्टन जर्सी आत्ता झाला असं नाही. डेल्टा ओमायक्रॉन एकत्र आला आत्ता असं नाही. हा पहिला हायब्रिड अवतार आहे नरसिंह. पण पहिला मनुष्य अवतार हा वामन आहे. तुका विष्णू नाही तुझा. आता वामनापासून आपण पुढे पुढे जाऊ. जे विष्णूचे अवतार आहे त्या विष्णूच्या प्रत्येक अवतारामध्ये जी जी लीला चरित्र भगवान विष्णूने केली तत्सम सगळी कामं तुकोबारायांनी केली. ब्रह्म तुकासी आले तो किता तुलनेसी. पण कोणता ब्रह्म? 5 ब्रह्म आहेत, 5 देव आहेत. आपण देवीचा विचार केला. दुसरं ब्रह्म आहे विष्णू. काय केलं वामनाने? अत्यंत बटू वामन, 3.5 हात उंचीचा वामन बळीराजाच्या यज्ञ मंडपामध्ये गेला. इवला इवला वामन. आणि पहिला पाऊल कुठे गेला? सत्यलोकात. त्या पावलाचं पाद प्रक्षालन ब्रह्माने केलं आणि विष्णूच्या अंगुष्ठातून जी जलगंगा प्रवाहित झाली तिचं नाव आहे सुरसरी. तिचं नाव आहे विष्णुपदी. कल 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 एक रेझोनान्स आहे म्हणून तिचं नाव आहे कल कल निनादणी. भागीरथाने आणली म्हणून भागीरथी. जणू नावाच्या मुनीची झोपडी वाहून गेली, त्यांनी प्रसव केला. प्राशन केल्यानंतर पुनर्प्रसव केला म्हणून जान्हवी. आणि गंगेने सांगितलं भगीरथा मी एवढ्या उंचावून खाली आल्यानंतर पृथ्वी फोडून रसातला निघून जाईन, तुझ्या काही उपयोगाला यायची नाही. मला स्पीड ब्रेकर पाहिजे, स्पीड ब्रेकर. आणि तो स्पीड ब्रेकर आहे भगवान महादेव. जटेवरती घेतली म्हणून तिचं नाव आहे जटाशंकरी. महादेवाने डोक्यावरती घेतली म्हणून गंगाधर. ही वेगवेगळी नावं आहेत. अत्यंत लहान वामन, अत्यंत लहान. पण एक पाऊलाने संपूर्ण आकाश व्यापलं. तत्सम तुकोबर आहेत. अनुरणिया थोकडा तुका आकाश